धनश्री हॉस्पिटलच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमितभाऊ गोरखे, शरदभाऊ सोनवणे, आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र, मार्गदर्शक जास्त असलेले रवीजी भुसारी, या ठिकाणी उपस्थित विनयकुमार चौबे, शेखर सिंग, त्याचप्रमाणे श्री राजीव पटवर्धन, डॉक्टर राजीव पटवर्धन, डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी पटवर्धन, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांना प्रश्न पडला होता की व्यवसायाच्या उद्घाटनाला गेलं तर तुम्हाला भरभराटी येऊ आणि खूप गिराईक मिळो अशी शुभेच्छा देता येते, पण हॉस्पिटलला काय शुभेच्छा द्याव्या? तर मला असं वाटतं की आपण हीच शुभेच्छा आजच्या प्रसंगी देऊया की इथे आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन गेला पाहिजे आणि त्याला पुन्हा या ठिकाणी येण्याची आवश्यकता पडू नये, अशा प्रकारचं यश हे डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांच्या हाताला लागावं अशी पहिल्यांदा तरी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलंय. वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत या अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत आणि ज्याचा उल्लेख झाला की संपूर्ण कुटुंबच, म्हणजे आपण कुटुंब रंगलाय काव्यात ऐकलं तसं कुटुंब रंगलाय सेवेत, अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब हे या ठिकाणी सेवा करताय आणि डॉक्टर राजीवजींनी जे काही रोपटं लावलं त्याला वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याचं काम आज या ठिकाणी डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी करतायत. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आता ज्यावेळेस सलोनी माझ्या बाजूला बसली होती त्यावेळेस तिने मला जुने फोटो दाखवले. त्यांच्या लग्नाच्या वेळेस मी उपस्थित होतो तो फोटो होता, त्यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित होतो तो फोटो होता. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकरता देखील ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या सगळ्या आनंदाच्या क्षणामध्ये उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. आणि रवीजी ज्यावेळेस त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते त्यावेळेस रवीजींनी मला हे सांगितलं की यांचं म्हणणं आहे की तुम्ही आले तरच आम्ही याचं ओपनिंग करणार आहोत, कारण तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमाला असता. मी त्यांना सांगितलं मी सहर्ष येईल, इतकं चांगलं काम या ठिकाणी तुम्ही करतात. खरं म्हणजे एक प्रकारची सामाजिक बांधिलकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर पटवर्धनांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांकरता देखील ते चांगल्या योजना राबवतात. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या शिक्षणासाठी मुलीच्या खात्यामध्ये 500 रुपये दर महिन्याला जमा करण्याचं काम ते या ठिकाणी करतात. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकरता, स्वतःचं घर घेण्याकरता सातत्याने त्यांनी मदत केली आहे. एक मुठभर धान्य ही योजना राबवून त्यातनं अनाथ असतील, गरीब असतील, आश्रमशाळा असतील, अनाथालय असतील, इथे देखील मदत करण्याचं काम हे या ठिकाणी ते करतात. आणि अर्थातच या हॉस्पिटलच्या माध्यमातूनही सामान्य माणसाची आणि गोरगरिबाची सेवा देखील ते करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांनी ऑर्थोपेडिक स्टार्टअप सुरू केलाय आणि नुकत्याच पार पडलेल्या स्टार्टअप वीकमध्ये जो एक मोठा कार्यक्रम झाला महाराष्ट्र सरकारचा, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा सत्कार देखील त्या स्टार्टअप करता केलेला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि जो नवाचार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर आज आपण पाहतो की तंत्रज्ञान खूप वेगानं वाढत आहे आणि त्यासोबत आपले वेगवेगळे काही आजार आहेत तेही तेवढ्याच वेगानं वाढत आहेत. कदाचित प्रदूषणामुळे असतील, कदाचित लाईफस्टाईलमुळे असतील, कदाचित अजून काही कारणं असतील, पण आज अनेक आजार आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञानाची आणि आजारांची रेस चाललेली आहे. रोज नवीन तंत्रज्ञान येतं, त्यातनं अजून नवीन आजार येतात. पण मला असं वाटतं की या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिलासा देऊ शकतो. एक काळ असा होता की ओपन हार्ट सर्जरी करायची म्हटल्यानंतर लोकांना अक्षरशः धसका बसायचा. आज
वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी झालेल्या आहेत. ओपन हार्ट हा शेवटचा उपाय झालेला आहे, पण ती देखील आता सोप्या पद्धतीनं या ठिकाणी होते. कॅन्सरमध्ये आपल्याला कल्पना आहे की पूर्वी रेडिएशन म्हटल्यानंतर अक्षरशः शरीरावर अनेक त्या ठिकाणी डाग पडायचे, पण आता प्रिसिशन रेडिएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किंवा किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या खूप मोठे परिवर्तन आलेले आहेत. ऑर्थोपेडिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रकार. आता आम्ही बघितला रोबोटिक सर्जरी, त्याच्यातला रोबोट आम्ही बघितला. आज तो रोबोट भारताचा झेंडा फडकवत होता, पण तोच रोबोट अतिशय प्रिसिशन पद्धतीनं त्या ठिकाणी ही सगळी सर्जरी करतो. त्याच्यामुळे या सर्जरीमध्ये, रोबोटिक सर्जरीमुळे इतर कुठल्याही अवयवांना कुठलाही धोका न होता अगदी मिलीमीटर आणि सेंटीमीटरचा हिशोब लावत त्या ठिकाणी सर्जरी करता येते. त्यामुळे त्याचे जे काही वाईट इफेक्ट आहेत ते इफेक्ट होत नाहीत. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणण्याचं काम हे या धनश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून या पटवर्धन परिवाराने चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की जसं एक छोटं रोपटं लावलं, आता त्याचा वटवृक्ष झाला. सो इथे हे लोक थांबणार नाहीत. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही नवं आहे, ते सगळं आरोग्याच्या रूपानं आपल्या पेशंटला देण्याचा प्रयत्न निश्चितपणे ते करतील. आणि हे सगळं करत असताना जी सामाजिक बांधिलकी त्यांनी आतापर्यंत जोपासलेली आहे, ती सामाजिक बांधिलकी ही देखील ते जोपासतील. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हेल्थ केअर जे आहे हे मोठ्या प्रमाणात महागलेलं आहे. आणि अर्थातच शेवटी आपण जर मॉडर्न सगळ्या टेक्निक्स वापरतोय त्याची एक किंमत आहे. पण महाराष्ट्र सरकारने देखील युनिव्हर्सल हेल्थ केअर ही सिस्टीम आम्ही लागू केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्सचं इनपॅनलमेंट करतो आणि त्यातनं जवळपास आम्ही 1300 सेवा या मोफत देण्याचा प्रयत्न करतो. आता आमचा प्रयत्न आहे की केंद्र सरकारचं जे 1800 सेवांचं पॅकेज आहे ते पॅकेज महाराष्ट्रातल्या आमच्या पेशंट्सला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि मला असं वाटतं की धनश्री हॉस्पिटलनी देखील जर त्याच्यामध्ये एम्पॅनल करण्याचा विचार केला तर निश्चितपणे ते एम्पॅनलमेंट आपण करून घेऊ. आणि मग या भागातला जो गरीब पेशंट आहे त्या गरीब पेशंटला निश्चितपणे पैसे नसले तरी आपली सेवा ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरूर याचा विचार करावा. आपण मुख्यमंत्री सहायता कक्ष देखील चालवतो आणि त्यासोबत धर्मदाय सहायता कक्ष देखील चालवतो. या दोन्ही कक्षांच्या माध्यमातून जे आपल्या कुठल्याही पॅकेजमध्ये जे आजार बसत नाही त्याला वेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे त्याही सेवा धनश्रीच्या माध्यमातून आपल्याला कशा देता येतील याचा प्रयत्न आपण करू. आमच्या हा जो कक्ष चालवतात त्या कक्षाचे अधिकारी जरूर आपल्याशी चर्चा करतील, जेणेकरून आपण इतकं चांगलं हॉस्पिटल तयार केलं आहे तर त्याचा अधिकाधिक लोकांना फायदा कसा मिळेल आणि त्यातही गरीबातल्या गरीबाला फायदा कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. मी आज या निमित्ताने खरं म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर राजीव पटवर्धन असतील, डॉक्टर या ठिकाणी सलोनी आणि अपूर्व असतील, या दोघांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. जी काही त्यांच्यामध्ये एक पॅशन आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी एक प्रोफेशन असतं आणि एक पॅशन असतं. प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन पॅशन असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. ते पॅशन यांच्यामध्ये मला पाहायला मिळतं. त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद यांना मिळो आणि अशाच प्रकारे जनतेची सेवा हे करत राहो अशी शुभेच्छा मी देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं आणि पुढच्याही कार्यक्रमात मला बोलवा, मी नक्की येईन. आणि त्याचे फोटो काढून ठेवा, म्हणजे माझं वजन किती जास्त आहे आणि किती कमी आहे हे मला लक्षात येतं. कारण पहिल्या फोटोतलं वजन माझं किती जास्त आहे मी बघितलेलं आहे, तर ते देखील मला पाहायला मिळतं. तसंच मला बोलवत राहावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.